गुड इव्हनिंग स्टुडंट्स. व्हिजन इंग्लिशच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अक्षय सर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपल्या प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये आपण क्लॉजेस नावाचा एक चॅप्टर कंप्लीट केलेला. जसं की आपल्या सगळ्यांना माहित आहे, क्लॉजेस तीन प्रकारचे असतात जे सबऑर्डिनेट असतात. एक ॲडव्हर्ब क्लॉज, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि नाउन क्लॉज. ज्या स्टुडंट 10वीत आहेत किंवा जे 12वीसाठी वगैरे आहेत किंवा स्पर्धा परीक्षेची पण प्रिपरेशन करणारे जे विद्यार्थी आहेत, या सगळ्यांसाठी हा चॅप्टर बेसिक कॉन्सेप्ट आपल्यासाठी समजून घेणं महत्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण त्याचे अल्टरनेटिव्ह मधून काही ऑप्शन्स चूज करू शकतो. तर चला तर मग आज आपण क्लॉज या चॅप्टरवरचे काही एक्झाम्पल्स घेणार आहोत बेसिक, की जे बेसिक एक्झाम्पल आपल्याला परीक्षेला युजफुल ठरतील. तर आपलं पहिलं एक्झाम्पल आहे, जानू लेफ्ट द स्कूल बिफोर हर मदर केम. आता हे जे एक्झाम्पल आहे त्या एक्झाम्पल मध्ये जर आपण व्यवस्थित बघितलं तर एक्झॅक्ट आपल्याला काय करायचं आहे हे लक्षात येईल. पण यासाठी तुम्हाला जुना जो क्लॉजचा चॅप्टर आहे तो आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता पूर्ण क्लॉज मध्ये एक बेसिक नियम आपल्याला सगळ्यांना माहित असला पाहिजे, तो असा की जे दिलेलं वाक्य आहे त्या दिलेल्या वाक्यात जे कंजंक्शन आहे त्या कंजंक्शनला आपल्याला पहिल्यांदा फाइंड आउट करावं लागेल. जर आपल्याला कंजंक्शन फाइंड आउट झालं तर कंजंक्शनला जोडून येणारं वाक्य हे नेहमी काय असतं, तर सबऑर्डिनेट क्लॉज असतो. हा एक आपला रूल आहे. आणि जे उरलेलं वाक्य असतं ते मेन क्लॉज असतं. कारण जर सेंटेन्स मध्ये कंजंक्शन येणार असेल तर दोन वाक्य 100% त्या ठिकाणी असणार आहेत. तर चला तर मग आपण काही एक्झाम्पल या ठिकाणी डिवाइड करूयात मेन क्लॉज, सबऑर्डिनेट क्लॉज या दोन प्रकारामध्ये. आपलं पहिलं वाक्य आहे, जानू लेफ्ट द स्कूल बिफोर हर मदर केम. आता ह्या वाक्यामध्ये जर आपण व्यवस्थित बघितलं तर या ठिकाणी बिफोर हे आपलं कंजंक्शन आहे. या ठिकाणी बिफोर हे आपल्याला कंजंक्शन मिळतंय. मग आता हे जे कंजंक्शन आहे तर या कंजंक्शनला त्या ठिकाणी जोडून जर कुठलं वाक्य आलं असेल तर ते आलेलं आहे हर मदर. हे त्या ठिकाणी जोडून वाक्य आलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी जर व्यवस्थित आपण बघितलं तर बिफोर हा आपला कंजंक्शन आहे आणि हर मदर केम हे त्याला जोडून आलेलं वाक्य आहे. म्हणजे इथं मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज जर सेपरेट करायचा झाला तर आपल्याला असं सेपरेट करता येईल. मेन क्लॉज, जानू लेफ्ट द स्कूल हा आपला त्या ठिकाणी मेन क्लॉज असेल. आणि आपला जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे तो कंजंक्शनला जोडून येणारं वाक्य म्हणजेच काय, तर बिफोर हर मदर केम हे आपलं त्या ठिकाणी काय असेल, सबऑर्डिनेट क्लॉज असेल. आता बिफोर हे कंजंक्शन कुठल्या टाइप मध्ये येतं यासाठी जुनी व्हिडिओ आपले जे लेक्चर आहेत ते जरा थोडेसे बघा. त्याच्यामध्ये आपण काही चार्ट्स दिलेले आहेत की ज्या चार्ट्स मध्ये आपण सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत. तर या ठिकाणी बिफोर जो आहे तो आपला टाइम इंडिकेट करतो आणि टाइम जो शो करतो त्याला आपण ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम असं आपण म्हणतो. तर आपला या ठिकाणी जो नेम आहे म्हणजे सबऑर्डिनेटचा प्रकार तो ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम असा आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. एक्झाम्पल परीक्षेमध्ये पण अशाच पद्धतीचे येतात. डिफरन्शिएट करण्यासाठी येतात की मेन क्लॉज बाजूला करा, सबऑर्डिनेट क्लॉज बाजूला करा आणि त्याचा प्रकार सांगा. तर अशा वेळी तुम्ही हे ट्रिक वापरू शकताय. आता सेकंड एक्झाम्पल कडे जाऊ. द मूव्ही विल स्टार्ट आफ्टर ऑल द सीट्स गेट्स फिल्ड. हे आपलं सेकंड एक्झाम्पल आहे. आता यातलं जे कंजंक्शन आहे ते कंजंक्शन अगोदर आपल्याला फाइंड आउट करावं लागेल की ज्या ठिकाणी आहे आफ्टर. आता आफ्टर पासून जे जोडून आलेलं वाक्य आहे जसं की ऑल द सीट्स गेट्स फिल्ड हे आपलं जोडून आलेलं वाक्य आहे. तर हा आपला असणार आहे सबऑर्डिनेट क्लॉज. म्हणजे या ठिकाणी आपल्याला मेन क्लॉज काय मिळाला, तर द मूव्ही विल स्टार्ट हा आपला त्या ठिकाणी मेन क्लॉज आपल्याला मिळाला. आणि आपला जो सबऑर्डिनेट आहे तो आपल्याला असा मिळालेला आहे की आफ्टर ऑल द सीट्स गेट्स फिल्ड हा आपला त्या ठिकाणी सबऑर्डिनेट क्लॉज आहे. आणि याचा जो प्रकार आहे, कारण आफ्टर जे असतं ते सुद्धा ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम इंडिकेट करतं. सो या ठिकाणी आपला जो प्रकार मिळाला आहे आपल्याला तो म्हणजे ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम हा आपला त्या ठिकाणी टाइप आहे सबऑर्डिनेट क्लॉजचा. चला तर मग आणखीन काही एक्झाम्पल आहेत की ज्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. थर्ड एक्झाम्पल बघा, अनलेस यू प्रिपेअर वेल यू विल नॉट क्लिअर द एक्झाम. आता या ठिकाणी जे कंजंक्शन आहे आपलं ते आहे अनलेस. सो अनलेसला जोडून येणारं वाक्य आहे यू प्रिपेअर वेल. तर हे जे वाक्य दिसतंय यू प्रिपेअर वेल तर हा आपला सबऑर्डिनेट क्लॉज असणार आहे. आणि यू विल नॉट क्लिअर द एक्झाम हा आपला मेन क्लॉज असणार आहे. मग आता बघा मेन क्लॉज आपल्याला मिळाला, तो काय मिळाला, तर यू विल नॉट क्लिअर द एक्झाम हा आपल्याला मेन क्लॉज मिळाला. आणि आपला जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे तो त्या ठिकाणी अनलेस
यू प्रिपेअर वेल हा आपला त्या ठिकाणी सबऑर्डिनेट क्लॉज मिळाला. आणि आपला जो प्रकार आहे तो प्रकार अनलेस हे जे कंजंक्शन आहे ते ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन याच्यामध्ये येत असतं. त्यामुळे त्याचा जो प्रकार आहे तो ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन असा तो आहे. चला तर मग फोर्थ एक्झाम्पल कडे आपण जाऊयात त्या ठिकाणी. आपलं फोर्थ एक्झाम्पल आहे बघा, दो ही इज अ क्लोज फ्रेंड ही इज नॉट द ओनर. आता ह्या चौथ्या एक्झाम्पल मध्ये दो जो आहे तो आपला त्या ठिकाणी कंजंक्शन आहे. सो दो ही इज अ क्लोज फ्रेंड हे आपलं त्या ठिकाणी सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि ही इज नॉट द ओनर हा आपला त्या ठिकाणी मेन क्लॉज आहे. तर बघा या ठिकाणी ही इज नॉट द ओनर आपला मेन क्लॉज आहे. आपला जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे तो आहे दो ही इज अ क्लोज फ्रेंड हा आपला त्या ठिकाणी सबऑर्डिनेट क्लॉज आहे की जे कंजंक्शन दो आहे. आणि दो जे येतं ते दो येतं ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट या प्रकारामध्ये ते दो येत असतं. सो हा जो बेसिक पार्ट आहे तो बेसिक पार्ट जर तुम्हाला कळाला तर ऑटोमॅटिकली तुम्ही त्या ठिकाणी परीक्षेमध्ये मार्क्स मिळवू शकता. चला तर नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊ. आपलं फिफ्थ नंबरचं एक्झाम्पल आहे, राहुल विल सपोर्ट हिज फ्रेंड इवन इफ ही इज अ क्रिमिनल. आता या ठिकाणी जर आपण व्यवस्थित पाहिलं तर आपला जो कंजंक्शन आहे तो आपल्याला त्या ठिकाणी मिळालेला आहे इवन इफ. आपला जो कंजंक्शन आहे तो आपल्याला त्या ठिकाणी मिळालेला आहे इवन इफ. आता ह्या इवन इफ ला जोडून येणारं वाक्य हे जर आपण व्यवस्थित पाहिलं तर ते काय आहे, तर ही इज अ क्रिमिनल हे त्या ठिकाणी इवन इफ ला जोडून आलेलं वाक्य आहे. आता इवन इफ ला जोडून आलेलं वाक्य ही इज अ क्रिमिनल आहे आणि जे दुसरं वाक्य आहे ते त्या ठिकाणी काय आहे, तर त्या ठिकाणी राहुल विल सपोर्ट हिज फ्रेंड असं आहे. मग आता आपल्याला माहित पाहिजे की इवन इफ हे कंजंक्शन जे आहे ते कंजंक्शन बेसिकली कशामध्ये येतं, तर ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट या प्रकारामध्ये येतं. मग आता आपण पहिल्यांदा मेन क्लॉज त्याला सेपरेट करूयात. चला तर मग बघा, आपला मेन क्लॉज आहे राहुल विल सपोर्ट हिज फ्रेंड हा आपला मेन क्लॉज आहे. आणि आपला जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे तो आहे इवन इफ ही इज अ क्रिमिनल हा आपला सबऑर्डिनेट क्लॉज आहे. आणि इवन इफ जे आहे ते आपलं कंजंक्शन ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट मध्ये येतं. ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट या प्रकारामध्ये आपलं त्या ठिकाणी इवन इफ कंजंक्शन येतं. 6 नंबरचं एक्झाम्पल बघा, शी वॉज सो हॅपी दॅट शी केप्ट लाफिंग ऑल टाइम. आता या ठिकाणी जे कंजंक्शन आलंय ते दॅट आलेलं आहे. आता बघा, दॅट पासून पुढचं म्हणजे शी केप्ट लाफिंग ऑल टाइम हा आपला त्या ठिकाणी काय आहे, सबऑर्डिनेट क्लॉज आहे. आणि शी वॉज सो हॅपी हा आपला मेन क्लॉज आहे. तर शी वॉज सो हॅपी हा आपला मेन क्लॉज आहे. आणि आपला सबऑर्डिनेट क्लॉज दॅट शी केप्ट लाफिंग ऑल टाइम हा आपला त्या ठिकाणी सबऑर्डिनेट क्लॉज आहे. आता दॅट जो आहे तो दॅट त्या ठिकाणी जर व्यवस्थित आपण पाहिलं तर दॅट हे कंजंक्शन रिझन मध्ये येतं. सो या ठिकाणी आपला जो क्लॉज आहे तो आहे ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन. रिझन मध्ये आणखीन पण एक कंजंक्शन येतं की जे बिकॉज आहे की जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. चला तर पुढच्या एक्झाम्पल कडे जाऊयात. 7 नंबरचं एक्झाम्पल आहे की जरा डिफरंट आहे. बघा 7 नंबरचं एक्झाम्पल, यू कॅन बाय विच एव्हर यू लाईक. आता यातलं जे कंजंक्शन आहे ते विच एव्हर आहे. हे जरा रेअर केस मध्ये वापरलं जातं. आता विच एव्हर पासून पुढचं जे वाक्य आहे ते म्हणजे यू लाईक हा आपला सबऑर्डिनेट क्लॉज आपल्याला मिळाला. आपल्याला मेन क्लॉज जो मिळाला तो काय मिळाला, तर यू कॅन बाय हा आपल्याला मेन क्लॉज मिळालेला आहे. आणि आपला जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे तो काय मिळाला, तर आपल्याला सबऑर्डिनेट क्लॉज मिळालेला आहे विच एव्हर यू लाईक. आता जर आपण व्यवस्थित लिस्ट बघितली तर विच एव्हर हे कंजंक्शन धड ऍडव्हर्ब क्लॉज मध्ये पण येत नाही
आणि ऍडजेक्टिव्ह क्लॉज मध्ये पण येत नाही. मग राहिला कोणता क्लॉज? तर नाउन क्लॉज. तर या ठिकाणी आपला तो नाउन क्लॉज आहे. आता नाउन क्लॉज मध्ये अशासारखे कोणते कोणते येतात? तर ऍक्च्युअल मध्ये नाउन क्लॉज मध्ये मोस्ट ऑफ द टाइम कंजंक्शन येत नाहीत. मग त्या ठिकाणी जे जास्त प्रमाणामध्ये असतात ते दोनच असतात, एक व्हाय आणि दुसरा दॅट, आणि विचेवर हा एक त्या ठिकाणी एक्सेप्शन असू शकतो. 8 नंबर आहे, डोंट सबमिट द आन्सर पेपर टिल द एक्झाम टाइम एंड्स. आता या ठिकाणी टिल हे कंजंक्शन आलेलं आहे आणि द एक्झाम टाइम एंड्स हा आपला त्या ठिकाणी सबऑर्डिनेट क्लॉज आहे. डोंट सबमिट द आन्सर पेपर हा आपला मेन क्लॉज आहे. म्हणजे या ठिकाणी बघा, डोंट सबमिट द आन्सर पेपर हा आपला मेन क्लॉज आहे आणि आपला सबऑर्डिनेट क्लॉज आहे टिल द एक्झाम टाइम एंड्स हा आपला सबऑर्डिनेट क्लॉज आहे. आणि टिल जो असतो तो आपल्याला टाइम इंडिकेट करतो आणि टाइमचं फंक्शन हे ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम याच्या प्रकारामध्ये असतं. सो आपला 8 नंबरचं जे एक्झाम्पल ते आलं, don't submit the answer paper, this is the main clause, and till the exam time ends, this is the subordinate clause. 9 नंबरचं एक्झाम्पल आहे, I wrote a small poem while I waited for my friend to come. आता या ठिकाणी while हे कंजंक्शन आहे. सो while पासून त्या ठिकाणी come पर्यंत हा मला त्या ठिकाणी माझा सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि I wrote a small poem हा माझा मेन क्लॉज आहे. म्हणजे या ठिकाणी I wrote a small poem हा त्या ठिकाणी माझा मेन क्लॉज आहे आणि while I waited for my friend to come हा माझा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. आता while जे कंजंक्शन आहे ते बेसिकली कुठे येतं? तर ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम या कॉन्सेप्ट मध्ये तो येतो. 10 नंबरचं माझं एक्झाम्पल आहे, आफ्टर द एक्झाम गेट्स ओव्हर लेट्स गो फॉर अ मूवी. आता या ठिकाणी कंजंक्शन आहे आफ्टर. सो आफ्टर द एक्झाम गेट्स ओव्हर हा माझा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. लेट्स गो फॉर अ मूवी हा माझा मेन क्लॉज आहे. म्हणजे या ठिकाणी मला मेन क्लॉज मिळाला, लेट्स गो फॉर अ मूवी हा माझा त्या ठिकाणी काय असेल? मेन क्लॉज असेल. आणि माझा सबऑर्डिनेट क्लॉज आहे आफ्टर द एक्झाम गेट्स ओव्हर. आफ्टर जे कंजंक्शन आहे ते बेसिकली ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम या कॉन्सेप्ट मध्ये येतं. सो क्लॉज आयडेंटिफाय करणं ही काही डिफिकल्ट गोष्ट नाही, खूप इझी गोष्ट आहे. पण त्यासाठी तुम्हाला आपले जे प्रिव्हियस व्हिडिओ आहेत ते त्या ठिकाणी पाहिले पाहिजेत, की ज्याच्यामध्ये मी कॉन्सेप्ट एक्सप्लेन केलेले आहे. हा या ठिकाणी प्रॅक्टिस सेशन आहे, त्यामुळं जे स्टुडंट डायरेक्ट हा व्हिडिओ बघतील त्यांना तो अंडरस्टँड होणार नाही. त्यासाठी पूर्वीचे जे मी 3 अपलोड केलेले व्हिडिओज आहेत, की जे ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे, ऍडव्हर्ब क्लॉज आहे आणि नाउन क्लॉज आहे, ते पहिल्यांदा तुम्ही बघा आणि त्याच्यानंतर हा प्रॅक्टिस सेशनचा व्हिडिओ तुम्ही बघू शकताय. 11 नंबर आहे बघा, इफ यू आर नॉट एबल टू फाइंड द हाऊस कॉल हिम अँड आस्क द लोकेशन. आता या ठिकाणी जो कंजंक्शन आहे तो इफ आहे, जो बेसिकली हाऊस, you are not able to find the house, this is subordinate clause. Call him and ask the location, this is the main clause. So या ठिकाणी call him and ask the location हा आपल्याला त्या ठिकाणी काय मिळालेला आहे? मेन क्लॉज मिळाला. आणि आपला जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे तो if you are not able to find the house हा त्या ठिकाणी आपला मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज दोन्ही मी मेन्शन केलेले आहेत. आणि इफ ज्या ठिकाणी येतं त्याला आपण म्हणतो ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. ठीक आहे. सो 12 नंबरचं एक्झाम्पल आपण सोडूयात. द मॅन स्टूड अप फ्रॉम हिज सीट सो दॅट द ओल्ड वुमन कुड सीट इन इट.
कंजंक्शन जे आहे ते आपलं सो दॅट आहे. आपल्या सगळ्यांना माहित आहे, चार्ट मी तुम्हाला दिलाय. दोन प्रकारचं सो दॅट असतं. एक सो डॅश डॅश दॅट असतं, दुसरं जोडून सो दॅट असतं. आता जो सो दॅट जोडून असतो त्याचा पर्पज असतो. त्याचा काय असतो? पर्पज. म्हणजे या ठिकाणी आपला जो प्रकार आहे तो पहिल्यांदा लिहूयात आपण. ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज. ते चार्ट मध्ये मेन्शन केलेलं आहे. मेन क्लॉज जो आहे तो आपला या ठिकाणी काय असेल? द मॅन स्टूड अप फ्रॉम हिज सीट. आपला मेन क्लॉज असेल. द मॅन स्टूड अप फ्रॉम हिज सीट. हा माझा मेन क्लॉज असेल. आणि माझा जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे तो काय असेल? सो दॅट द ओल्ड वुमन कुड सीट इन इट. हा माझा त्या ठिकाणी सबऑर्डिनेट क्लॉज असेल की जे कंजंक्शन आहे सो दॅट, आणि ते इम्पॉर्टंट आहे. पुढचं एक्झाम्पल आहे बघा 13व्या नंबरचं. नो सुनर डीड द बॉल रीच हिज बॅट दॅन ही हिट इट हाय इन द एअर. आता या ठिकाणी नो सुनर हे कंजंक्शन आहे. आता इथं कन्फ्युजन असं होऊ शकतं की नो सुनर हा एकटा नसतो, तर तो कंपाऊंड असणारा ऑब्जेक्ट आहे आणि कंपाऊंड असणारा कंजंक्शन आहे. म्हणजे कसं? तर नो सुनर हा त्या ठिकाणी एकटा कधीच येत नाही, तर तो त्याच्यासोबत एक अजून एक कंजंक्शन घेऊन येतो, ते म्हणजे दॅन असतं. मग आता नेमकं कसं ओळखायचं की आपला मेन क्लॉज कोणता आणि सबऑर्डिनेट क्लॉज कोणता? तर अशा वेळी एक गोष्ट लक्षात ठेवायची की अशा वेळी जो सेकंड वालं कंजंक्शन असतं म्हणजे दॅन आहे, तिथपासून ते पुढचा हा आपला त्या ठिकाणी सबऑर्डिनेट क्लॉज कन्सिडर होतो. म्हणजे दॅन ही हिट इट हाय इन द एअर हा माझा सबऑर्डिनेट क्लॉज असेल, आणि माझा मेन क्लॉज जो आहे तो नो सुनर डीड द बॉल रीच हिज बॅट हे असेल. म्हणजे बघा या ठिकाणी नो सुनर हे एक्सेप्शन केस मध्ये येतं, सारखं सारखं येत नाही. तर नो सुनर डीड द बॉल रीच हिज बॅट हा माझा मेन क्लॉज झाला. आणि दॅन हे कंजंक्शन सेकंडरी. सो दॅन ही हिट इट हाय इन द एअर हा माझा त्या ठिकाणी सबऑर्डिनेट क्लॉज झाला. आणि नो सुनर दॅन हे टाइम इंडिकेट करतं, आणि म्हणून आपला क्लॉज असेल ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम. सो तुम्ही कितीही कॉन्सेप्ट अंडरस्टँड करा, जर तुम्ही प्रॅक्टिस केलं नाही तर तुम्हाला त्यामध्ये मार्क मिळणार नाहीत. सो प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. इंग्लिशमध्ये एक प्रोवर्ब आहे, तो बरोबरच आहे. हिज सिस्टर इज क्लेवरर दॅन ही इज. आता या ठिकाणी जर व्यवस्थित बघितलं आपण तर कंजंक्शन आहे दॅन, आणि पुढे एक वाक्य दिसतंय छोटंवालं ही इज. सो हा आपला सबऑर्डिनेट क्लॉज आहे, आणि मेन क्लॉज आहे हिज सिस्टर इज क्लेवरर. तर बघा या ठिकाणी हिज सिस्टर इज क्लेवरर हा माझा मेन क्लॉज आहे, आणि दॅन पासून दॅन ही इज हा माझा मेन क्लॉज नाही तर हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे, आणि दॅन हे कंपॅरिझन सांगतं, आणि त्यामुळं या ठिकाणी ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंपॅरिझन हे माझं त्या ठिकाणी आन्सर असेल. सो बेसिक गोष्टी जर व्यवस्थित केल्यात तर तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा. द बॉय हू फेल डाऊन फ्रॉम द लॅडर इज माय क्लासमेट. आता हे जरा थोडंसं डिफरंट एक्झाम्पल आहे, बघूयात आपण चेकआउट करूयात. पहिल्यांदा कंजंक्शन शोधूयात. ते आहे हू. हे कंजंक्शन आहे, हे रिलेटिव्ह क्लॉज आहे, म्हणजेच कोण? हा ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे बघा. कारण द बॉय हे माझ्या वाक्याचा सब्जेक्ट आहे आणि राहिलेला प्रेडिकेट तो मिसिंग आहे, तर आपण शोधणार आहोत. तर हू पासून लॅडर पर्यंत हा माझा सबऑर्डिनेट क्लॉज आहे, आणि द बॉय इज माय क्लासमेट. का बरं असं मी फाइंड आउट केलं? तर द बॉय सब्जेक्ट आहे, म्हणजे वर्ब त्या ठिकाणी फाइंड आउट करणं गरजेचं आहे, की जो मला या ठिकाणी इज सापडला, म्हणून मी ते वाक्य माझं कम्प्लीट झालं. कारण सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट हे आपल्या मेन क्लॉजचं मेन फॉर्म्युला असतो, की ज्याला आपण सब्जेक्ट प्लस प्रेडिकेट असं म्हणतो. तर मेन क्लॉज आपला जो आहे तो काय असेल आपला? द बॉय इज माय क्लासमेट. जुन्या व्हिडिओमध्ये मी ऍडजेक्टिव्ह क्लॉज मांडलेला आहे, तर तो तुम्ही पाहून घ्या. त्याच्यामध्ये हू फेल डाऊन द लॅडर याचा आन्सर पुढेच दिलंय बघा, द बॉय. म्हणजे जो आपला सबऑर्डिनेट क्लॉज आहे तो त्या मेन क्लॉज मधल्या असणाऱ्या नाउन बद्दल आपल्याला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतो, म्हणून तो सबऑर्डिनेट क्लॉज ऍडजेक्टिव्ह क्लॉज असतो. कारण जर बेसिक आपण पाहिलं तर त्या बेसिक मध्ये आपण काय म्हटलंय, की जो शब्द नाउन बद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतो त्याला आपण ऍडजेक्टिव्ह म्हणतो.
मग या ठिकाणचा जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे तो मेन क्लॉज मधल्या नाउन बद्दल आपल्याला जर माहिती देत असेल तर 100% तो ऍडजेक्टिव्ह क्लॉज असेल. म्हणजे माझं इथं सबऑर्डिनेट क्लॉज मिळालं हू फेल डाऊन फ्रॉम द लॅडर. आणि आपला जो आन्सर असेल तो असेल ऍडजेक्टिव्ह क्लॉज. हे आपलं आन्सर असेल. 15 झाला. आता 16 नंबर एक्झाम्पल बघूयात बघा. द मूव्ही विच इज इन युअर विश लिस्ट इज सच अ बोरिंग वन. आता या ठिकाणी विच नावाचा जो शब्द आहे तो कंजंक्शन आहे. कधी कधी ऍडजेक्टिव्ह क्लॉज मध्ये कॉमा असतो. त्या कॉमावरून पण आपण फाइंड आउट करू शकतो की आपला सबऑर्डिनेट क्लॉज कुठपर्यंत एंड होणार आहे. सो विच पासून ते लिस्ट पर्यंत आपला त्या ठिकाणी सबऑर्डिनेट क्लॉज असेल आणि द मूव्ही हा सब्जेक्ट आहे त्यामुळे त्याचा वर्ब आणि ऑब्जेक्ट कुठेतरी असणार आहे. मग तो आहे या ठिकाणी बघा इज. म्हणजे माझा मेन क्लॉज मिळाला द मूव्ही इज सच अ बोरिंग वन. आणि त्या ठिकाणी सबऑर्डिनेट क्लॉज मिळाला मला विच इज इन युअर विश लिस्ट. आणि माझा प्रकार आहे ऍडजेक्टिव्ह क्लॉज. म्हणजे या ठिकाणी व्यवस्थित पाहिलं आपण तर विच इज इन युअर विश लिस्ट याचा आन्सर आपल्या समोरच आहे द मूव्ही नावाचं आणि तो नाव नाही त्यामुळे त्या ठिकाणी ते ऍडजेक्टिव्ह आहे. नेक्स्ट 17 नंबरचं एक्झाम्पल आहे बघा. द डायमंड नेकलेस दॅट हर सिस्टर बॉट वॉज टू एक्सपेन्सिव्ह. कंजंक्शन आहे आपलं दॅट. या ठिकाणी सब्जेक्ट सापडला आपल्याला द डायमंड नेकलेस. सो दॅट पासून ते त्या ठिकाणी बॉट पर्यंत आपला त्या ठिकाणी सबऑर्डिनेट क्लॉज असेल. कारण डायमंडला मॉडिफाय करायला या ठिकाणी वर किंवा वॉज आहे सॉरी. सो या ठिकाणी आपला जो मेन क्लॉज आहे तो काय मिळाला द डायमंड necklace was too expensive. हा माझा त्या ठिकाणी मेन क्लॉज मिळाला. आणि माझा जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे तो मिळाला दॅट हर सिस्टर बॉट वॉज टू सॉरी वॉज पासून नाही तर आपला फक्त दॅट हर सिस्टर बॉट हे आपलं सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि आपला प्रकार आहे ऍडजेक्टिव्ह क्लॉज. नेक्स्ट 18 नंबरचं एक्झाम्पल आहे बघा. द मिल्क विच हॅज बीन स्किम्ड बॉट इन द शॉप. मग या ठिकाणी विच कंजंक्शन आहे तिथपासून स्किम्ड पर्यंत कारण कॉमा तिथंच आहे. हे आपलं मिळालं सबऑर्डिनेट क्लॉज. म्हणजे माझा मेन क्लॉज मिळाला द मिल्क बॉट इन द शॉप. आणि त्या ठिकाणी मला सबऑर्डिनेट क्लॉज मिळाला विच हॅज बीन स्किम्ड. मग प्रकार आहे आपला ऍडजेक्टिव्ह क्लॉज. चला तर मग आपण शेवटच्या दोन एक्झाम्पल कडे जाऊयात. 19 नंबरचं एक्झाम्पल आहे द मॅन हुम आय मेट येस्टरडे इज माय मॅटर्नल अंकल. सो या ठिकाणी आहे हुम हे कंजंक्शन कॉमा आहे येस्टरडेच्या नंतर म्हणजे हुम आय मेट येस्टरडे हा माझा सबऑर्डिनेट क्लॉज मिळाला. आणि द मॅन इज माय मॅटर्नल अंकल हा माझा मेन क्लॉज मिळाला. सो या ठिकाणी बघा द मॅन इज माय मॅटर्नल अंकल हा माझा मेन क्लॉज मिळाला. आणि हुम आय मेट येस्टरडे हा माझा सबऑर्डिनेट क्लॉज मिळाला. आणि माझा जो प्रकार आहे तो प्रकार आहे ऍडजेक्टिव्ह क्लॉज. आजच्या या सिरीजचं आजच्या या प्रॅक्टिस सेशनचं शेवटचं एक्झाम्पल आहे 20th. द जॅपनीज हाऊस विच इज बिल्ड ऑफ वूड कॅन विथस्टँड द अर्थक्वेक्स. आता या ठिकाणी विच हे आहे कॉमा दिसतोय मला इथं वूड पर्यंत. म्हणजे इथं मला द जॅपनीज हाऊस कॅन विथस्टँड द अर्थक्वेक्स
हा माझा मेन क्लॉज आहे. द जॅपनीज हाऊस कॅन withstand the earthquakes. आणि माझा सबऑर्डिनेट क्लॉज आहे which is built of wood. आणि प्रकार आहे ऍडजेक्टिव्ह क्लॉज. तर ऑल द स्टुडंट्स, हा आपला जो लेक्चर होता तो होता क्लॉजेस या असणाऱ्या चॅप्टरची रिव्हिजन होती, प्रॅक्टिस सेशन होतं. आपण पुढच्या लेक्चरला एक नवीन चॅप्टर स्टार्ट करणार आहोत की ज्याचं नाव आहे ऍड अ क्वेश्चन टॅग. तर तुम्हाला जर हे आवडलं असेल तर वहीमध्ये नोट डाऊन करा आणि तुमच्या मित्रांना आपला चॅनल सजेस्ट करा, सो त्यांना पण नवीन नवीन ग्रॅमॅटिकल गोष्टी मिळत जातील. सो थँक्यू व्हेरी मच.